बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला। सध्या हीच परिस्थिती मुंबईमध्ये आहे, कारण का 11 दिवस बाप्पाचं विराजमान झाल्यानंतर आता बाप्पा घरी चाललेले आहेत। विसर्जनाचा आज अनंत चतुर्थीचा दिवस आलेला आहे। मी सध्या गिरगाव चौपाटीच्या इथे आहे आणि गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात घरगुती मंडळ गणपती असेल, सोसायटीमधील गणपती असेल आणि सार्वजनिक गणेश मंडळ असतील, मोठ्या प्रमाणात तिथे विसर्जनासाठी येत आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो वेगवेगळे गणेश मंडळ असतील, घरगुती गणपती असेल, हे इथं आलेले आहेत। गिरगाव चौपाटीमध्ये महानगरपालिका आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि विसर्जनासाठी पूर्ण सुविधा करण्यात आलेल्या आहे। आपल्या TV9च्या दृश्यांमध्ये तुम्ही समुद्रामध्ये असलेल्या विसर्जनासाठी बोटी पाहू शकता आणि सध्या तरी परळचा महाराजा हा एक मोठा आणि जुना गणपती विसर्जनासाठी गेलेला आहे आणि दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते बाप्पाला आपल्या शेवटचा जो आहे तो निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत। बाप्पाला घेऊन कुठंतरी निरोप द्यायला आलेला आहे आणि एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात पुढच्या वर्षासाठीची उत्सुकता ही गणेश भक्तांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नरसिंग सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई, गिरगाव चौपाटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।